चालू केलं का? हो चालू केलं. आकाश नमस्कार मित्रांनो, आज गेल्या 2 दिवसापासून आपण लातूर जिल्ह्यामध्ये आहे आणि आहोत. आणि आता जी गाडी चालवतात ते आकाश साखरे दिव्यांग पर्सन आहेत. ते पायाने हँडिकॅप आहेत. आणि मित्रांनो, त्यांना जो प्रॉब्लेम आहे तो आहे दिव्यांग व्यक्तींना RTO कडून लायसन कशा प्रकारे दिले जातं आणि का दिल्या जात नाही, त्याच्या अटी काय आहेत, या सर्व गोंधळ त्यांच्या डोक्यामध्ये होता. आम्ही आज सकाळपासून 1-2 कामं वेगळी केली आणि आज RTO ऑफिसचं काम करण्यासाठी गेलो होतो. तर मित्रांनो, तुम्ही बघत आहात गाडी तर व्यवस्थित चालवतात. गाडी चालवण्यामध्ये काही याच्यामध्ये काही चुकी नाही. जरी ते हँडिकॅप असेल आणि गाडी चालू शकतात, तर नेम आहे की डॉक्टरकडनं फिटनेस सर्टिफिकेट दिल्यानंतर RTOना लायसन ते त्यांना द्यावंच लागते. आणि हेच घेण्यासाठी आम्ही RTO ऑफिसला गेलो. RTOने लातूरचे सांगितलं की आम्ही करून देतो, म्हणजे त्यांनी डन केलं आहे. महाराष्ट्रातील कुठल्याही दिव्यांगाला जर हाच प्रॉब्लेम येत असेल तर मी जे सांगतो हे सगळीकडेच नियम लागू आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्वांना सेम नियम लागू आहेत. त्यामुळं प्रत्येकाला एकच गोष्ट समजून सांगणे बार योग्य नाही. मी जे सांगतोय ते नीट ऐका. जर तुम्हाला RTO साहेबांकडे जाऊन फिटनेस सर्टिफिकेट फॉर्म भेटला तर आपण सर्व सिव्हिल सर्जन म्हणजे CS यांच्याकडे जाऊन तुमचं नाव वगैरे लावून त्याला फोटो लावून डॉक्टरांची त्याच्यावरती सही आणि शिक्का घ्या. त्यांच्याकडून मेन्शन करा. जर समजा आता ही ऑटोमॅटिक गाडी आहे, ऑटोमॅटिक गाडीला गिअर टाकायची गरज नाही. याला 2च गिअर असतात. एक असतंय रिव्हर्स आणि एक असतोय समोरचा आणि दुसरा म्हणजे न्यूट्रल. तर मित्रांनो, ही जर गाडी असेल आणि तुम्ही चालू शकत असाल तर तुम्हाला गाडी मॉडिफाय करण्याची गरज नाही. आता तसा एक GR आहे 2023चा, तो पण माझ्याकडे आहे. तर तुम्हाला जे लोक त्रास देत असतील त्यांचे कमेंटमध्ये नंबर टाका, नाव टाका, त्याची काय पद आहे ते टाका. आम्ही आमच्या पद्धतीनं त्याला कसं घ्यायचं काय घ्यायचं ते घेऊ. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर समजा तुम्हाला आवडला किंवा तुमचा एखादा दिव्यांग बांधव गाडी चालवत असेल आणि त्याला लायसन भेटत नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही त्याच्यापर्यंत पाठवा. फॉर्म वगैरे काय आहे ते फॉर्म त्यांनी कमेंट केल्यानंतर तो फॉर्म आम्ही त्याला उपलब्ध करून देऊ लिंकमध्ये. तर आपण एक लाईक आणि एक शेअर, आणि आपण नवीन असाल माझ्या चॅनलला तर एक सबस्क्राईब मात्र नक्की करा. मोबाईल पुढे बंद करू नकोस. केला का बंद केला? आता हे आकाश गाडी चालवतो ना, व्यवस्थित चालवतो. काय प्रॉब्लेम आहे का तुला आकाश? बिलकुल नाही. म्हणजे तू गाडी कुठेही चालू शकतो, कुठेही, किती पब्लिक मध्ये, गर्दीमध्ये. हा, आता मी राहतोच लातूर सारख्या सिटी मध्ये. ऑलरेडी तर ट्रॅफिक तर असतेच. अच्छा, म्हणजे तुला गाडी चालवायला अडचण नाही. परंतु लायसनला तुला ते प्रॉब्लेम यायला, समजा लायसन देत नाहीये. लायसन भेटत नव्हतं आणि एजंट थ्रू तर मिळतच नव्हतं. खूप सारे प्रोसिजर वगैरे, मुंबईला जा वगैरे असं सांगत होते. अच्छा, आज इथंच झालं, मुंबईला जा म्हणले का? नाही, बिलकुल नाही. म्हणजे दिशाभूल करतात. हा, ते प्रॉपर माहिती नसल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीची प्रॉब्लेम नाही. अच्छा, आणि पगारीमध्ये सुद्धा एजंट लोकांनी लूट मार दिली. हा, ते तर आहेच. आणखीन पण झालेलं नाही माझे. आता तुमच्या थ्रूच ते काम होणार आहे. बरं. तर मित्रांनो, ही गाडी आकाश स्वतः चालवतो. ही ऑटो गिअर आहे आणि गाडी कुठेही असू द्या, कितीही पब्लिक मध्ये असू द्या, तो चालवतो. आणि विशेष म्हणजे एक गोष्टीचं मला वाईट वाटतंय की दिव्यांग असून सुद्धा लोक लुटतात. हे कुठे फेडणार, कसे फेडणार हेच मला कळत नाही. दिव्यांग बांधवांची सेवा करायची सोडून देतात. दिव्यांग म्हणजे एक असा व्यक्ती आहे की त्याची सेवा केल्याने अनेक बच्चू भाऊ स्वतः सांगतात की दिव्यांगाची सेवा म्हणजे परमेश्वराची सेवा आहे. परंतु इथे लूटमार करणारे भरपूर भाडखव आहेत आणि त्यांना नीट करण्यासाठी व त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आम्ही नक्कीच सक्षम आहोत. तुम्हाला जर कोणी लूटमार करत असेल तर आपण नक्की एकदा सांगावं. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा.